अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नादिर न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। नांदेड़ जिला कांग्रेस कमेटी के कारगुजार सदर और नांदेड़ हल्के शुमाल के असेंबली इंतखाबात लड़ने वाले उभरते हुए उम्मीदवार राजेश पावड़े की जानिब से कल्याण नगर केनाल रोड पर गरीब अफराद में छतरियों की तकसीम का एक प्रोग्राम रखा गया था। इस प्रोग्राम में एमपी वसंत चौहान और नांदेड़ जिला कांग्रेस कमेटी के कारगुजार सदर राजेश पावड़े के हाथों गरीब अफराद में छतरियों को तकसीम किया गया। इस मौके पर एमपी वसंत चौहान के अलावा एक्स कॉरपोरेटर्स और कांग्रेस पार्टी के लीडरान में शामिल एकनाथ मोरे, मसूद अहमद खान, आनंद चौहान, मोहम्मद मुंतजिबुद्दीन, प्रफुल्ल सावंत, विठल पावड़े, रहीम अहमद खान, अब्दुल रशीद, रिजवान पटेल, रफीक पठान और दीगर मौजूद थे। आज माननीय राजेश पावडे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांनी आपल्यातर्फे त्यांच्यातर्फे एक सामाजिक कार्य म्हणून सर्वसामान्य गरीब माणसांना पावसाळ्यामध्ये काम येण्यासाठी, उन्हाळ्यामध्ये काम देण्यासाठी छत्री वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। त्यानिमित्त आज त्यांनी एक मनोदय व्यक्त केला की उत्तर भागातील लोकांना जवळपास 15 ते 20 हजार लोकांना, गरीब माणसांना छत्री वाटपाचा कार्यक्रम करण्याचा निमित्तानं आज हा शुभारंभ झाला। आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा देतो, तसेच मुस्लिम बांधवांना मोहरमाच्या शुभेच्छा देतो। त्यानंतर आज आम्ही एक आषाढी एकादशीच्या निमित्तानं या भागातील सर्व गोरगरीब जनतेला माननीय खासदार, आपले लाडके खासदार वसंतराव चव्हाण साहेब, प्रफुल्लजी सावंत, आमचे हटकर साहेब या सर्वांनी मिळून आम्ही छत्री वाटपाचा कार्यक्रम गोरगरीब जनतेसाठी आम्ही इथं ठेवला होता। या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार वसंत चव्हाण साहेब होते, आपले शमीम अब्दुल्ला, मसूद अहमद साहब और रहीम शेख, एकनाथराव मोरे, आनंदराव चव्हाण हे सगळेजण आले होते। या कार्यक्रमाला छत्र्याचं वाटप या भागामध्ये आज आम्ही आमचं उद्घाटन करून खासदार साहेबांच्या हाताने छत्र्या काही वाटप केल्या आणि आता छत्र्याचं वाटप रेग्युलर होणार आहे। सर्व जनतेला टप्प्याटप्प्यानं छत्र्याचं वाटप होणार आहे। त्या भागामध्ये नांदेडचा तोड्याचा भाग असो, पुराणचा एरिया असो, देगलूर नाक्याचा एरिया असो आणि नंतर ग्रामीण भागातील काही असतो, तुमचा समतानगर असो, एकतानगर असो, या भागातील काही येतो। या टप्प्याटप्प्यानं आम्ही जवळपास मॅक्झिमम छत्र्या वाटण्याचा प्रयत्न करत आहोत। प्रत्येक गोरगरिबाला छत्र्याचं वाटप पावसाळ्यामध्ये करणार आहोत आणि या उपक्रमामध्ये आमचा एकच उद्देश आहे की समभाव ही भावना काँग्रेसची सर्व जनतेपर्यंत पोहोचवणं। या खासदार साहेबाला या भागातून जवळपास 40,000ची लीड मिळाली आणि नांदेड उत्तरमुळं खासदार साहेब मिळाले, ते जनतेचे आभारही व्यक्त करणे आणि काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत। या छत्र्याचा एकच उद्देश आहे की खासदार साहेबांचे आभारही होतील, म्हणजे आभार मानणं होतील जनतेचं। या भागातील जनतेला पुन्हासुद्धा काँग्रेसच्या बाबतीत मागे राहणे, येणाऱ्या काळामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या मागे राहण्यासाठी आम्ही म्हणजे जनतेचं सेवा करण्यासाठी आम्हाला त्यांनी संधी द्यावी, त्यांनी आशीर्वाद द्यावे, यासाठी आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत। येणाऱ्या काळामध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब असतील, आपले काँग्रेसचे वरिष्ठ नेते असतील, आपले अमित देशमुख साहेब असतील, या सर्वांची आम्ही सभा घेण्याचा प्रयत्न करत आहोत। येणाऱ्या काळामध्ये राजश्री शाहू महाराजांचे 150 वर्ष झाल्याबद्दल त्यांचा एक आमचा मानस आहे। आमचे सुरेश हटकर आहेत, प्रफुल्लजी सावंत आहेत, या सर्वांचा सत्यपाल सावंत आहेत, या सर्वांनी मिळून आम्ही एक शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्ही कार्यक्रमाचा त्या कार्यक्रमामध्ये आमचा नाना पटोले साहेब असतील, आपले हनुरे साहेब असतील, यांना आम्हाला एक पुरस्कारही द्यायचा आहे। येणाऱ्या काळामध्ये पुढच्या महिन्यामध्ये ती सुद्धा तारीख आम्ही फायनल करून हा मोठा सुद्धा कार्यक्रम आम्हाला घ्यायचा आहे। तरी सर्व जनतेला आमची एकच विनंती आहे की आपण सर्वांनी महाविकास आघाडीच्या पाठीमागे राहावं, पण आम्हाला आशीर्वाद द्यावेत। आम्हाला एकच सांगावं की आम्ही आमच्या शब्दाखातर आम्ही आपल्यासाठी रात्रंदिवस झटू आणि काम करू, एवढी गावी देतो। आणि मी राजेश पावडे, कार्याध्यक्ष काँग्रेस कमिटी, संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक, आणि बँकेतही काही कामं असले तुम्ही सांगायचं, आम्ही सदैव आपल्या सेवेत आहे।
बँकेचं कर्ज वाटपाचं काम जोरात चालू आहे. तिथेही सुद्धा काही कमी जास्त वाटलं. सर्व शेतकऱ्यांना सुद्धा एकच सांगणे, छत्री आज वाटप व्हायली. मी तुम्हाला गॅरंटी देतो उद्यापासून पाऊस जोरात चालू होईल ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ग्लोबल पैरामेडिकल स्किल डेवलपमेंट सेंटर में दाखिले जारी है. इस इंस्टीट्यूट में कोर्सेज DMLT, डायलिसिस टेक्नोलॉजी, GNMA, OT असिस्टेंट, सैनिटरी इंस्पेक्टर का. महाराष्ट्र पैरामेडिकल काउंसिल का रजिस्ट्रेशन की सहूलत 10 के बाद 2 साल डिप्लोमा करने पर BSc में दाखिला मिलेगा. इन कोर्सेज में दाखिले जल्द लेकर एक कामयाब मुस्तकबिल की सिमत कदम बढ़ाए. ग्लोबल पैरामेडिकल स्किल डेवलपमेंट सेंटर, माल्टेगरी रोड, उबैद रेसिडेंसी, नांदेड़. अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.